थांबा, फक्त काही मिनिटं थांबा. कारण आत्ता मी तुम्हाला जे सांगणार आहे ती साधी गोष्ट नाही. ही एक अशी गोष्ट आहे जी हजारो वर्षांपासून आपल्या धर्मग्रंथांमध्ये सांगितली जाते, पण खूप कमी लोकांना तिचा खरा अर्थ समजतो. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा एखाद्या घरात मुलगी जन्माला येते तो फक्त एक प्रसंग नसतो, तो असतो भगवंताचा एक निवडलेला निर्णय. पण प्रश्न असा आहे, भगवंत कोणाला निवडतात? कोणत्या आईला, कोणत्या वडिलांना आणि कोणत्या घराला? आज आपण समजून घेणार आहोत की मुली कोणत्या घरात जन्म घेतात आणि त्यांच्या जन्माचा त्या घराच्या भाग्याशी काय संबंध असतो. मित्रांनो, जगात दररोज लाखो मुले जन्माला येतात, पण तुम्ही कधी विचार केलाय का एखादा मूल याच घरात का जन्माला येतं? विज्ञान सांगतं की ही फक्त एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण गरुड पुराण सांगतं की जन्म फक्त शरीराचा नसतो, तो आत्म्याचा जन्म असतो. प्रत्येक आत्मा आपल्या कर्मांनुसार आणि उद्देशानुसार घर निवडतो. म्हणून जेव्हा एखादी मुलगी एखाद्या घरात जन्माला येते तेव्हा ती फक्त मुलगी म्हणून येत नाही, ती त्या घरासाठी नवीन ऊर्जा आणि आनंद घेऊन येते. म्हणूनच आपल्या संस्कृतीत मुलीला लक्ष्मी म्हटलं जातं. लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही, लक्ष्मी म्हणजे आनंद, संतुलन आणि समृद्धी. अनेक वेळा असं दिसतं की मुलगी जन्माला आली की घरातलं वातावरण बदलतं, घरात हसू वाढतं आणि कधीकधी घराचं नशीबही बदलायला लागतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जर त्या मुलीचा आदर केला नाही, तिला ओझं समजलं, तर लक्ष्मी त्या घरात टिकत नाही. म्हणून आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलं आहे, जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथे देवाचा वास असतो. म्हणून जर तुमच्या घरात मुलगी असेल तर समजा तो फक्त योगायोग नाही, तो आहे भगवंताचा आशीर्वाद. तिचा आदर करा, तिला शिक्षण द्या, तिच्या स्वप्नांना साथ द्या. कारण ज्या घरात मुलीला प्रेम आणि सन्मान मिळतो त्या घरात सुख आणि समृद्धी वाढते. जर ही गोष्ट तुम्हाला विचार करायला लावणारी वाटली असेल तर हा व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की पोहोचवा.